चालू करू, बघू काय देत आहे डेटा. कारण की जर तुम्ही बघितलं ना, मार्केट गिव्ह अप करायला रेडी नाहीये बिलकुल. मंथली कॅन्डल बुलिश बनते सर, बुलिश कॅन्डल. नॉट ओनली मंथली, आता दाखवतो ना, आता करू ना अनालिसिस. मंथली, वीकली, ऑल टाइम फ्रेम आर बुलिश राईट नाउ. दोघं टाइम फ्रेम, दोघी इंडायसेस मध्ये, निफ्टी बँक निफ्टी मध्ये. ओके, सो बघू आता कसं लेवल्स काय निघतात आहे. मी तरी काल ट्रॅक केल्या होत्या. ठीक आहे, पहिले निफ्टीचं अनालिसिस करून घेऊ. ओके, अँड देन बँक निफ्टी. ठीक आहे, निफ्टी आता चालू आहे 17,160. ओके, विथिन 3 डे निफ्टीने ऑलमोस्ट 700 पॉइंटची रॅली दिली आहे. किती? 700 पॉइंट्स विथिन लास्ट 3 डेज. खूप मोठी रॅली झाली आहे. ओके, तर माझ्या अंदाजे तुम्हाला जर तुम्ही लोअर टाइम फ्रेमला जर येणार, आवरली टाइम फ्रेम, 2 आवरली टाइम फ्रेम, तर आपण आहे ना ओव्हरबॉट झोन मध्ये. ओके, ठीक आहे, ओव्हरबॉट झोन म्हणजे असं लगेच पडून जाईल असं काही नाही राहत. ओके, पण एक स्पीड कमी होऊन जातो ओव्हरबॉट झोन मध्ये जास्त वेळ जर टिकलं ना मार्केट. ओके, RSI आपल्याला बघा, RSI बघा 74, 75, 76 त्या रेंज मध्ये फिरतोय. ओके, सो 2-3 दिवसात जर एवढी रॅली झाली तर मार्केट ना हायर लेवलला थोडं कॉशियस राहतं. हे माझं जनरल एक्सपिरियन्स आहे. ओके, ऍज पर इंडिकेटर आणि ऍज पर माय एक्सपिरियन्स. ओके, की मोठी जर रॅली झाली तर पुढचे 2-4 दिवस, 5 दिवस मार्केट एकतर साइडवेज मध्ये जातं, नाहीतर खाली येतं. ओके, सो किंवा वरती जरी जाणार असेल तर स्पीड कमी होऊन जातं वरती, नो डाऊट. ओव्हरबॉट झालं म्हणजे थांबणार, कारण की फंडामेंटल जर रिझन स्ट्रॉंग असेल, जसं आता M&Mच्या ती स्कॉर्पिओ एन लॉन्च झाली काल. ओके, त्याची चालू केली तर पहिल्या 30 मिनिट मध्ये ऑलमोस्ट 10 लाख गाड्यांची बुकिंग झाली. 10 लाख, 10 लाख बुकिंग झाली. ओके, सो जे इन्फ्लेशन हे ते जे चालू होतं 1-2 महिन्यापासून, तर आपल्या इंडियन इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तर काही दिसत नाहीये. ओके, इवन तुम्ही जर ग्राउंडला जर बघितलं ना, प्रॉपर्टीची बाईंग सेलिंग वाढलेली आहे. जे मी माझ्या जे स्कटलबर्ड मध्ये समोर आलं. मनोज सर पण आहे आपल्यासोबत. सर, तुम्ही आता त्या फील्ड मध्ये आहे, काय सध्या सिच्युएशन काय तिथे? मनोज सर डिस्कनेक्ट झाले का? आहे ना मनोज सर? मनोज पाटील, मनोज सर, आवाज येतोय का? येतोय सर, येतोय सर. प्रॉपर्टीचा सध्या काय व्यवहार कसे चालू आहे? जोरात आहे का स्लो आहे? या 3 महिन्यापासून वाढलेले आहेत सर. या मागच्या 3 महिन्यापासून का? हो, चांगल्यापैकी मार्केटचा काही बरोबर ना, म्हणजे व्यवहार होत आहेत. खूप ठिकाणी जे स्टॉप झाले होते म्हणजे खूप दिसत आहे मला तरी. हे बघा, मी ऑलमोस्ट माझ्या मला नाही माहिती इन्फ्लेशन एवढं खतरा आहे, असं आहे तसं आहे, पण माझ्या ज्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये ऑलमोस्ट 1 CR 50 लाख असे मोठे मोठे व्यवहार झाले. जर मंदी आहे, सगळं खूप काही असं क्रिटिकलनेस आहे, तर मग असं नाही, एवढे व्यवहार नाही होत असतात कधी. ओके, आणि ते पण टियर 3 सिटी धुळे. ओके, टियर 3 सिटी. ओके,
सो मेजर सिटीज मध्ये तर तुम्ही विचार नाही करू शकत. ओके, ठीक आहे. तर काही असं बॅड न्यूज तर काही दिसत नाही, ग्लोबली पण नाहीये आणि इंडियन स्पेसिफिक इंडियन कॉन्टेक्सच्या याच्यामध्ये तर काहीच नाहीये. ओके, की ते मार्केटला खाली घेऊन येईल. कारण की ठीक आहे, ओव्हरबॉट आहे. एकतर प्रॉफिट बुकिंग येते, पण प्रॉफिट बुकिंग पण यायला FII बाय करताय आता. ओके, मागच्या 3 दिवसापासून ऑलमोस्ट 5-6 हजार करोडचं बाय केलेलं आहे FIIs ने. ओके, सो FII पण बाईंगला आलेले आहे. त्याचं पहिले आपण ग्राउंड क्लिअर करून घेतो, म्हणजे ग्राउंड सिच्युएशन किंवा ग्लोबल इंडिकेटर्स. कारण की मार्केट काय असतं, हे जे इंडिकेटर्स असतं ना, हे ओव्हरबॉट दाखवताय, हे प्राइस वर डिपेंड असतं. पहिली गोष्ट तर प्राइस जिथे जाईल तिथे ते इंडिकेटर जातात. ओके, जर आणि प्राइस जी असते ती फंडामेंटल वर डिपेंड करते. ओके, लक्षात घ्या, प्राइस जी असते फंडामेंटल वर डिपेंड करते. आणि फंडामेंटली असं काहीच बॅड न्यूज तरी आताच्या सिच्युएशनला नाहीये. ओके, रुपया बघून घ्या, 80ला टच झाला होता तो रुपया कोलॅप्स झाला. ओके, म्हणजे इट्स अ गुड न्यूज. रुपया खाली येणं मजबूत झालाय रुपया. क्रूड ऑइल $103. ओके, क्रूड ऑइल $103, 107-8 ला गेलं होतं, परत कोलॅप्स झाला. इट इज गुड फॉर इंडियन इकॉनॉमी. त्यानंतर तुमचे जे US 10 year बॉन्ड यील्ड कंटिन्युअस खाली पडत आहे. दिस इज ऑल्सो गुड फॉर इक्विटी मार्केट ग्लोबली. ओके, त्यानंतर फेडची मीटिंग आली होती. फेडचा व्ह्यू जो होता असा घाबरवणारा नव्हता या मीटिंग मध्ये. ओके, त्यांनी उलट इकॉनॉमी रिकव्हरीवर येते, कमोडिटी प्राइजेस कूल डाऊन झालेले, इन्फ्लेशन कंट्रोल मध्ये येणार असा व्ह्यू कमेंट्री आली आहे. ओके, त्यामुळे अमेरिकन मार्केट सुद्धा रिजॉईस करताय मागच्या 1-2-4 दिवसापासून. ओके, खूप चांगले वरती आले ते. ओके, तर ठीक आहे, पहिले अमेरिकन मार्केट बघून घेऊ. अमेरिकन मार्केटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघू आपण आपल्या मार्केटमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटी बघू शकतो. ओके, सेक्टर बघू, त्यानंतर निफ्टी बँक निफ्टी पण बघून घेऊ. ओके, सो अमेरिकन मार्केट बघून घ्या की नॅसडॅक जूनचा जे हाय मारला होता नॅसडॅकने, तर नॅसडॅक ब्रेकआउट ला क्लोज झालेला आहे बघा. ओके, नॅसडॅक जो असतो तो IT इंडेक्स असतो. काय मोस्टली अमेरिकन टेक्नॉलॉजी स्टॉक्स नॅसडॅक मध्ये इन्क्लुडेड आहे. ओके, सो नॅसडॅकने ब्रेकआउट दिलेला आहे. सो माझ्या अंदाजे तुम्हाला पुढच्या वीक मध्ये IT काउंटर्सवर लक्ष ठेवावं लागेल. कारण की जिथे व्हॅल्यू बाईंग आहे, आपले IT कंपनीज खूप 40-50% कोलॅप्स झालेलं आहे. IT इंडेक्स जर तुम्ही बघितलं, टॉप पासून खूप खाली आहे आपण. ओके, म्हणजे यांच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते, मोठी रॅली येऊ शकते. ओके, पुढच्या वीक मध्ये. ओके, बाकीचे जर इंडेक्स बघितलं, निफ्टी बँक निफ्टी रॅली दिलेली आहे. ओके, तर बाईंग अपॉर्च्युनिटी तुम्ही जर मला विचारलं ना, तर अमेरिकेला जर बघितलं तर IT मध्ये पुढच्या हप्त्यामध्ये मला चांगली रॅली येऊ शकते. ओके, IT. ओके, म्हणजे तुम्हाला जर सेफ साईड जर खेळायचं असेल तर IT मध्ये मला वाटतंय की एक चांगली रॅली शॉर्ट टर्म साठी दिसू शकते तुम्हाला. ओके, लॉंग टर्म साठी मी अजून IT वर एवढा बुलिश नाहीये, कारण की हायर इंटरेस्ट रेट एन्व्हायरमेंट मध्ये आपण अजून पण आहे. आणि हायर इंटरेस्ट रेट एन्व्हायरमेंट मध्ये IT थोडं स्लो होऊन जात. सो जे शॉर्ट कव्हरिंग रॅली, माईक बंद करा. हॅलो, माईक बंद करा. शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ना IT मध्ये चांगली, म्हणजे तिथे आपल्याला रिस्क रिवॉर्ड चांगला बसू शकतो. निफ्टी आणि त्याच्यामध्ये आपण थोडं ओव्हर स्ट्रेच झालेलो आहे. ओके, ठीक आहे. अमेरिकन मार्केट, ग्लोबल इंडिकेटर सगळे चांगले आहे. ओके, नॅसडॅकने ब्रेकआउट दिलेला आहे. डाऊ जोन्स पण ऑलमोस्ट जूनचा जो हाय होता तिथपर्यंत येतोय. ओके, S&P 500 सुद्धा त्या लेवल पर्यंत येतोय. ओके, तर मला जर तुम्ही विचारलं, नॅसडॅकचा ब्रेकआउट हा चांगला वाटतोय मला. ओके, सो आपण IT वर जास्त फोकस करू पुढच्या हप्त्यामध्ये, स्टॉक स्पेसिफिक.
ओके. सो ग्लोबली ओके, इंडिकेटर्स व्हेरी गुड. ओके. सो निफ्टी बघून घेऊ, त्यानंतर स्टॉक स्पेसिफिक घेऊ. निफ्टीने तुम्हाला मी आता बोललो की निफ्टीने थोडी 2-3 दिवसात खूप जास्त रॅली केली आहे. ओके, ठीक आहे, रॅली केली आहे, पण लेवल जे आहे, आता पुढचे लेवल्स तुम्ही जर बघितलं, निफ्टी जे आहे ना या चॅनल मध्ये फिरत होतं मागच्या ऑक्टोबर पासून, सप्टेंबर ऑक्टोबर पासून. ओके, या चॅनल मध्ये फिरत आहे बघा. आता या चॅनलचा टॉप एंड जो आहे तर तो दिसतोय मला 17,700 ते 17,800. ओके, जर निफ्टी कंटिन्यू वरती गेलं तर तुम्हाला स्ट्रेट अवे पुढचा रेजिस्टन्स, एक छोटा रेजिस्टन्स इथे दिसतोय मला 17,400 ला. ओके, लिहून घ्या लेवल्स. निफ्टीचा पुढचा रेजिस्टन्स ऍज पर चार्ट 17,400 दिसतोय, आणि त्याच्या पुढे जर विचारलं तर स्ट्रेट अवे 17,700 ते 800. ओके, निफ्टी जर कंटिन्यू FII ची बाईंग कंटिन्यू राहिली तर. ओके, पण माझं जर तुम्ही एक्सपिरियन्सने विचारलं तर एक रिट्रेस झाला पाहिजे. ओके, रिट्रेस म्हणजे थोडं खाली यायला पाहिजे. आता तुम्हाला खाली सपोर्ट जर तुम्ही मला विचारलं तर सपोर्ट 16,800 ते 16,900. ओके, 16,900 ला जर मिळाला तर खूप 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 चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल आपल्याला बाईंगला. ओके, त्या केसमध्ये निफ्टीला सोडू नका. 16,900 16,800च्या रेंज मध्ये. ओके, कारण की तो प्रिव्हियस रेजिस्टन्स होता. ओके, ते 2 दिवसामध्ये FIIs ने तो ब्रेक करून टाकलाय. ऑलमोस्ट आपण 17,150 पर्यंत आता शुक्रवारी क्लोज झालो. SGX निफ्टी आपल्याला अजून क्लोजिंग 17,300 ला दाखवते मंडेची. ओके, 17,300 आपण प्रोबॅबली इथे ओपन होणार आहे मंडेला. ओके, 17,300 म्हटलं तर आपण 17,000 ऑलमोस्ट 400 पर्यंतची जर फॉलो बाईंग आली तर 17,400 पर्यंत चाललं जाऊ. ओके, पण एक रिट्रेसमेंट जर मिळाला ना तर चांगलं होईल. ओके, ठीक आहे. तर रिट्रेसमेंट कुठपर्यंत पाहिजे आपल्याला? 16,900. ओके, 16,900 आलं तर एकदम बेस्ट होईल. पण माझ्या अंदाजे आता 17,300 ला ओपन झाला तर 300 पॉईंटचा पण रिट्रेसमेंट 17,000 एक राऊंड फिगर आकडा जरी मिळाला तरी प्रोबॅबली तिथून फिरून जाईल. ओके, तर बघू आपण. एवढ्या स्ट्रॉंग रॅलीमध्ये माझा जो अनुभव सांगतो की रिट्रेसमेंट मोठे मोठे नाही मिळत लवकर. ओके, लक्षात घ्या मी काय सांगतो, खूप इम्पॉर्टंट असतंय. जर एवढं स्ट्रॉंग मोमेंटम आहे, ओके, ऑल टाइम हाय अजून दूर आहे. ओके, आणि ग्राउंड सिच्युएशन खूप चांगली झाली आहे. ओके, बॅड न्यूज काहीच नाही आहे. ओके, तर त्या केसमध्ये FII ची बाईंग परत आलेली आहे. त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही जे खालचे लेवल्स पकडताय की मी त्या लेवलला आल्यावर सपोर्ट रिटेस्ट झाला तेव्हा मी बाय करेल, तर खूप कमी चान्सेस असतात ती लेवल येण्याचे. ओके, तर आपल्याला तुम्ही जर मला विचारलं सपोर्ट तर कालच्या दिवसाचा लो, तर कालच्या दिवसाचा लो 17,029 ला आहे. ओके, त्यामध्ये हा छोटा गॅप दिसतोय, तर आला तर 17,000 हा गॅप फिल करायला येईल. पण जर आता 17,300 ला ओपन झाला तर हा गॅप पण फिल होतो का नाही बघावं लागेल. चान्सेस कमी आहे. ओके, आणि जर खाली यायचं असेल तर काहीतरी स्ट्रॉंग बॅड न्यूज पाहिजे, काहीतरी स्ट्रॉंग प्रॉफिट बुकिंगला रिझन पाहिजे, त्याशिवाय मार्केट खाली येत नाही. ओके, इंडिकेटर काहीही दाखव, लक्षात घ्या. जर सगळं चांगलं असेल ना लवकर खाली येत नाही. कारण की जे शॉर्ट सेलर जे ट्रॅप झालेले आहे ते थोडंही रिट्रेस झालं लगेच एक्झिट मारायला येतात. ओके, कोण शॉर्ट सेलर? जे कॉल रायटर जे आहे, ओके, जे ट्रॅप झाले ते थोडंही 50, 60, 70, 100 पॉईंटचा जरी फॉल आला लगेच त्यांचे पोझिशन एक्झिट मारायला येतात. ओके, त्यामुळे तुम्हाला किती मोठा फॉल येतो निफ्टीमध्ये, म्हणजे रिट्रेस किती होतं तर थोडं म्हणजे अवघड असेल सांगणं, पण लेवल्स देऊन देतो की हा 17,000 पर्यंत एक रिट्रेसमेंट चांगली लेवल असेल, 16,900 ची एक रिट्रेसमेंट चांगली लेवल असेल. ओके, एक
डिप ऑन बाय करायसाठी. ओके, आणि पुढचे टार्गेट तुम्हाला एक 17,400 आणि पुढचं 17,800. ओके, हे निफ्टीचा अनालिसिस आहे. ओके, बँक निफ्टी बघू आता. तर तुम्ही जर बँक निफ्टी बघितलं तर तुम्हाला लेवल्स मार्क करून दाखवतो पहिले. ओके, सो बँक निफ्टीने हे जे चॅनल होतं, ओके, हे सुद्धा ऑक्टोबर पासूनचं चॅनल आहे. तर त्या चॅनलला ब्रेकआउट दिलेला आहे विकली बेसिसवर. ओके, आणि बँक निफ्टी खूप स्ट्रॉंग आहे मागच्या 2 हप्त्यापासून. 2 वीक पासून निफ्टी आत्ता स्ट्रॉंग झालं मागच्या वीक पासून, पण बँक निफ्टी 2 हप्त्यापासून स्ट्रॉंग आहे. ओके, सो बँक निफ्टीचे पुढचे टार्गेट जर तुम्ही मला विचारले तर बँक निफ्टीचे पुढचे टार्गेट येत आहे 38,800. 38,800. ओके, 38,800. आता चालू आहे आपण 37,500 ला. ओके, एक अजून तुम्ही जर इथे ट्रेंड लाईन मार्क केली, हा छोटा, तर ती लेवल कुठे दिसते? 37,400. ओके, तर 37,400 ला एक रेजिस्टन्स होता. तर क्लोजिंग सुद्धा तुम्ही जर बघितली 37,500च्या घरात आहे बँक निफ्टीला. ठीक आहे, एक बेरिश कॅन्डल आहे पण सेंटिमेंट खराब नाही आहे. ओके, तुम्हाला पुढचे रेजिस्टन्स जर डेली टाइम फ्रेमला विचारलं तर हा एक रेजिस्टन्स आहे 38,000चा. ओके, म्हणजे बँक निफ्टी जर इथून वरती गेली तर तुम्हाला एक 38,000 पर्यंतची लेवल दिसते मला. ओके, 38,000 काही नाही, 500 पॉईंट आहे. डेली बेसिसवर उडून जाते बँक निफ्टी आता सध्या सिच्युएशनला. ओके, 38,000. त्यानंतर 38,000चे पुढचे लेवल जर तुम्ही विचारले तर स्ट्रेट अवे 800 पॉईंटची रॅली अजून पुढे दिसते 38,000च्या पुढे. ओके, ती किती? 38,800. ओके, आणि या चॅनलचा जो विकली ब्रेकआउट जो मिळालेला आहे आपल्याला, बघा मी कोणत्या चॅनलचा सांगतो. जो ऑक्टोबर पासूनचा चॅनल आहे ते सांगतोय मी. ऑक्टोबर पासूनचं जे चॅनल आहे हे मोठं वालं. ओके, याला डिलीट करतो. याचे जे लेवल जर तुम्ही हायर टार्गेट जर विचारले तर ऑल टाइम हायचे, म्हणजे ऑलमोस्ट किती किती येत आहे? 42,000 बँक निफ्टी. ओके, एक हे दिसतंय 39,400 आणि त्याच्या पुढे 42,000. सो इथे पण तुम्ही बघितली ना ही रॅली यामध्ये सुद्धा तुम्ही हे शेवटची जी बाईंग आली ना, तर तुम्हाला ऑलमोस्ट ती बाईंग 2 हप्त्यामध्ये 38,000 पासून 42,000 म्हणजे ऑलमोस्ट 4,100 ची रॅली, 10% ची रॅली 2च हप्त्यामध्ये मिळाली. किती? विथिन जस्ट 2 वीक्स. ओके, तर बघू काय सेंटिमेंट तर खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या अंदाजे थोडं साइडवेज मध्ये मार्केट चाललं पाहिजे, कारण की रिझन सांगतो. जर अशी रॅली झाली ना, अशी कंटिन्यू रॅली होत गेली ना, तर खाली यायचे सुद्धा चान्सेस तेवढे असतात. तुम्ही बघा इथे ऑक्टोबर मध्ये ही जी रॅली झाली होती बघा, खाली पण त्या स्पीड मध्ये आलो होतो. जर रॅलीला प्राइजेसला हायर लेवलला जायचं सुद्धा आहे आणि सस्टेन सुद्धा राहायचं असेल तर थोडंफार कन्सॉलिडेशन फेज मध्ये जावंच लागेल. ओके, बँक निफ्टी असो निफ्टी असो, 2-5 दिवस एखाद हप्ता म्हणा, थोडं कन्सॉलिडेशन करून इंडिकेटर्स थोडे कूल डाऊन झाले. ओके, त्यानंतर परत ब्रेकआउट येऊन रॅली होणं, इट इज व्हेरी गुड साइन टू सस्टेन द ट्रेंड. ओके, पण जर कंटिन्यू रॅली होत असेल, ओके, तर त्याला आपण म्हणतो मिस्ड आउट बाईंग, म्हणजे ज्यांची ही रॅली मिस झाली. ओके, आता ग्राउंड लेवलला सगळं चांगलं दिसतंय. ओके,
ते ग्राउंडच्या न्यूजच्या बेसिसवर आता बाईंगला आले तर ते अजून पैसे टाकायला येतात आणि स्मार्ट प्लेअर त्या टाइमला एक्झिट मारतो. ओके, तर लक्षात घ्या. मला जर तुम्ही विचारलं तर थोडं फार कन्सोलिडेशन झालं पाहिजे दोघं इंडेक्स मध्ये. ओके, कंटिन्यू रॅली थोडी अवॉइड करा. ओके, तर आपण ठीक आहे, मी तुम्हाला बँक निफ्टीचे लेवल दिले, व्ह्यू सांगितला की थोडं कन्सोलिडेशन रेंज मध्ये फिरलं गेलं पाहिजे इंडेक्स दोघंही. ओके, निफ्टी बँक निफ्टी. ओके, बँक निफ्टी जर आपल्याला 36,000 या ट्रेंड लाईनला रिट्रेसमेंट, ओके, मग तुम्हाला रिट्रेसमेंट 36,500 ला जर बँक निफ्टी मिळाली, इथून 1000 पॉईंट जर खाली यदा कदाचित मिळाली तर, ओके, कन्सोलिडेशन होऊन, तर ती लेवल चांगली असेल बाईंगला 36,500. ओके, आधी वरच्या लेवल तुम्हाला सांगितलंय मी 38,000 38,800. ओके, त्याच्यावरती 39,400. ओके, एक अजून जर रिट्रेसमेंट लेवल चांगली जर विचारली, हा ब्रेकआउट होता बघा इथे, हा जो फॉल आला ना, याचा ब्रेकआउट इथे मिळालेला आहे बघा. तर ती लेवल मिळते आपल्याला 36,100. जर मिळाली तर डोळे झाकून बाय करा बँक निफ्टीला. ओके, आणि थोडस ग्लोबल इंडिकेटर बघून घ्यायचं. ओके, 36,100. ओके, ठीक आहे, हे झालं निफ्टी बँक निफ्टीचा व्ह्यू. तर पण मला वाटतंय की इंडेक्स लेवलला आपण थोडेफार कन्सोलिडेशनला जाऊ. ओके, आणि स्टॉक स्पेसिफिक बघायला काही हरकत नाही. आता तुम्हाला मी बोललो की नॅसडॅकने ब्रेकआउट दिलेला आहे, त्यांच्या इथे एवढी रॅली नाही झाली आहे, नॅसडॅक ब्रेकआउट देतोय, तर तुम्हाला मंडे साठी माझ्या अंदाजे आयटी मध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी असू शकते. ओके, आता बघा आयटीला आहे ना, तुम्ही जर इथे बघितलं, ठीक आहे, इथे ब्रेकआउट आहे, पण हा इथे सपोर्ट घेतलाय, म्हणजे हा तुमचा रेजिस्टन्स झाला. ओके, मंडेला तुमचा हा काय म्हणतात, नॅसडॅकला आहे ना, मंडेला नॅसडॅकला जर 13,000च्या वरती दिसत असेल नॅसडॅक फ्युचर्स, ओके, नॅसडॅक फ्युचर्स 13,000च्या वरती दिसत असेल तर आपल्या आयटी मध्ये ह्यूज रॅली एक्सपेक्टेड आहे. ओके, आयटी कंपनीज मध्ये, आयटी मध्ये बघू आपण काय अपॉर्च्युनिटी दिसते. आयटी अजून पण खूप ओव्हर आहे, ओव्हर सोल्ड आहे. ओके, म्हणजे अजून रूम आहे आयटी मध्ये पळायला. ओके, जर नॅसडॅक पळाला तर, कारण की मोस्ट ऑफ आयटीचा धंदा अमेरिका युरोप कडून येतो. इंडिया एवढा धंदा आयटी सर्व्हिसेसला देत नाही आपल्या कंपनीजला. ओके, सो निफ्टी आयटीचे पुढचे टार्गेट जर तुम्ही मला विचारले, इथून हे दिसत आहे मला 5%. ओके, निफ्टी आयटी इथून 5% अजून रॅली करू शकतो. ओके, 5% म्हणजे मग शॉर्ट टर्म जर तुम्ही मंडे साठी जर विचारलं मला, बघू आपण कोणते स्टॉक्स चांगले. इंटेलेक्टचे रिझल्ट या क्वार्टरला खराब आले. ओके, त्यामुळे थोडं त्याला अवॉइड करा. मेजर कंपनीज बघू, म्हणजे लार्ज कॅप बघू पहिले, टीसीएस, इन्फोसिस. तर इन्फोसिस ब्रेकआउटला दिसतोय. इन्फोसिस मी पेड ग्रुपला तुम्हाला आता काल परवा पण बोललेलो की 1555, 1555, 1555 तो आहे तुमचा रेजिस्टन्स. तो जर मंडेला तुम्हाला ब्रेक झाला, ओके, तर इन्फोसिसला तुम्ही 3-4% तुम्ही बाय करू शकतात. 2 ते 3% तुम्हाला मंडेला पण मिळून जाईल. ओके, इन्फोसिस 1555 च्या वरती टिकला तर, लक्षात घ्या, लिहून घ्या लेवल्स, इन्फोसिस 1555. ओके, त्या केसमध्ये तुम्ही ऍट द मनी कॉल ऑप्शन ट्रेड करू शकतात, किंवा आता सिरीज आत्ताच चालू झाली आहे, मग थोडा आउट ऑफ द मनी जरी घेतला ऑप्शन चालेल. ओके, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मिड कॅप आयटी मध्ये बघू. मिड कॅप आयटी मध्ये बघा, हा एक स्मॉल ब्रेकआउट एलटीटीएस मध्ये आलेला आहे. हे बघा, हा ही रॅली झाली ना, इथून पडला होता बघा. ओके,
तुम्ही म्हणू शकता 3500च्या जोपर्यंत वरती आहे एलटीटीएस, तुम्हाला पुढचे एलटीटीएस चे टार्गेट 3750. ओके, 20 एक पॉईंट खाली वरती. ओके, तर ते टार्गेट तुम्ही एक्सपेक्ट करा. त्याच्यावरती तुमचे टार्गेट निघताय स्ट्रेट अवे 4200, 4200. ओके, 42 to 4300. ओके, या रेंज मध्ये पकडून घ्या. 4200 ते 4300 हा एलटीटीएस जाऊ शकतो इथून. किती म्हणजे तुम्ही जर मला विचारलं एलटीटीएस, पण तुम्हाला आयटी कंपनीजला जर प्ले करायचं असेल तर तुम्हाला नॅसडॅकला क्लोजली ट्रॅक करावं लागेल हा, लक्षात ठेवा. कारण की नॅसडॅक कोलॅप्स झाला तर इकडे आयटी मध्ये प्रॉफिट बुकिंग येऊन जाईल. ओके, असं काही फंडामेंटली अजून चेंजेस नाहीये, पण फक्त रिलीफ रॅली एक येणं स्वाभाविक आहे. कारण की हायर टाइम फ्रेमला आयटी बघा, आता तुम्ही आयटी जर बघितलं, तुम्ही 2020चं जे होतं ना RSI विकली टाइम फ्रेमचा, तर त्या लेवल पासून फिरतंय बघा ऑलमोस्ट RSI. ओके, तुम्हाला एक चांगली शॉर्ट कव्हरिंग 21% प्रत्येक आयटी काउंटर मध्ये दिसू शकतं येत्या 1-2 हप्त्यात. ओके, सो एलटीटीएस चे टार्गेट जर तुम्ही मला विचारले ना तर 4200-4300 टार्गेट दिसत आहे एलटीटीएस. ओके, तुम्हाला जर स्टॉप लॉस जर ठेवायचा असेल तर हा जो लो होता तो थोडा मोठा स्टॉप लॉस बसतोय, पण माझ्या अंदाजे ना तुम्ही स्टॉप लॉस जर ठेवायचा असेल 3300 वर ठेवा. ओके, 2 दिवसाच्या कॅन्डलच्या लोच्या खाली. ओके, का? कारण की फंडामेंटली तुम्ही जर सिच्युएशन विचारली अमेरिकेत, तर फेड इन्फ्लेशनला जास्त घाबरत नाहीये. ओके, अमेरिकेमध्ये जास्त इन्फ्लेशन येणार नाही, फेडचं कमेंट्री होती. ओके, मागच्या मीटिंग मध्ये ही जी रिसेंटली झाली ती, तर ते इंटरेस्ट रेट जी हाईक करताय तर ती सायकल रिव्हर्स पण होणार आहे थोड्या दिवसात, थोड्या क्वार्टर्स मध्ये. ओके, अशी त्यांची कमेंट्री आहे. इंटरेस्ट रेट रिव्हर्स झाले तर आयटी ज्या कंपनीज आहे 20-30% एक शॉर्ट कव्हरिंग रॅली देऊ शकतो. ओके, सो एलटीटीएस चे टार्गेट तुम्हाला बोललो की 3700 ते 4200. ओके, कंडिशनल नॅसडॅकला चेक करायचं. ओके, नॅसडॅक फ्युचर्स investing.com ला रडारवर ठेवा. जर तिथे काही गडबड झाली इथे प्रॉफिट बुकिंग येऊन जाईल. ओके, तिथे गडबड नाही झाली दॅन वेल अँड गुड. ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकतात एलटीटीआय. एलटीटीआय ला जर तुम्ही मला टार्गेट विचारले पुढचे तर 5500. ओके, हा जो सपोर्ट होता आता हा सपोर्ट तुम्हाला रेजिस्टन्सचं काम करेल. ओके, आणि वीकली टाइम फ्रेमला जर तुम्ही बघितलं तेच टार्गेट दिसत आहे. ओके, 55 to 5600. 5600 चे टार्गेट निघत आहे. तर किती किती पर्सेंटेज येते? जास्त नसणार, 10% असेल. हा, 20% आहे. ओके, 20% एलटीआय, एलटीटीएस. इन्फोसिस तुम्हाला बोललो, जर इन्फोसिस जर 1555 ची लेवल जर ब्रेक केली तर तुम्हाला इन्फोसिस 1660 ते 1661. ओके, हे टार्गेट दिसू शकतं. रिलीफ रॅली. ओके, 7-8% ची इन्फोसिस मध्ये रॅली दिसू शकते. ओके, इन्फोसिस, एलटीटीएस, एलटीटीआय. त्यानंतर नोकरीला मी आता नाही हात लावणार सध्या तरी. ओके, कारण की नोकरीचा इश्यू झोमॅटो सोबत आहे. ओके, आणि झोमॅटो खूप वोलाटाईल आहे, वाईल्ड मुवमेंट देतोय अप डाऊन. अवॉइड करू. एक आहे ना, माइंडट्रीचे रिझल्ट या क्वार्टरचे खूप चांगले आले होते. सगळे लोक म्हणत होते आयटीचे रिझल्ट खराब येतील, बाकीच्यांनी रिझल्ट खराब दिले, पण माइंडट्रीने चांगले गायडन्स आणि चांगले रिझल्ट दिले. ओके, तर माइंडट्री एक मिड कॅप स्पेसमध्ये तुम्ही लक्ष ठेवू शकतात. ओके, ज्यांचे रिझल्ट चांगले आलेले आहे त्यांच्यामध्ये रॅली पण तशी येईल. ओके, पडणार पण नाही ते खाली. ओके, सो माइंडट्रीचे टार्गेट जर तुम्ही मला विचारलं ना, माइंडट्री आता पहिलं रेजिस्टन्स माइंडट्रीला इथे येत आहे 3550, इथून 150 रुपये. ओके, तो जर ब्रेक झाला तर तुम्हाला स्ट्रेट अवे मोठी रॅली दिसेल माइंडट्री मध्ये. ओके, पण 20% रॅली जर पकडली तुम्ही तर
4,000 पर्यंत लेवल दिसत आहे माइंट्री. ओके, हा ही एक बिग कॅन्डल होती ना. ओके, तो बिग कॅन्डलचा हाय लो जो असतो ना, तो नेहमी ना तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतो. ओके, जी काही बिग कॅन्डल असेल, व्हेरी बिग कॅन्डल. ओके, तर 19 एप्रिलची जी बिग कॅन्डल होती, तो एक रेजिस्टन्स तुमचा पुढचा असू शकतो. ओके, सो हा एक रेजिस्टन्स आहे माइंट्रीला 4100चा. म्हणजे पुढचे टार्गेट जर 35-50 ब्रेक झालं तर माइंट्री स्ट्रेट अवे 4100. ओके, एम्फसिस. एम्फसिस मध्ये अजून तरी काही दिसत नाहीये. ओके, बुलिश मोमेंटम जे माइंट्री दाखवलं तुम्हाला, LTI LTTS दाखवले, हे बघा. इन्फोसिस मध्ये तर मला अजून काही दिसत नाहीये. ओके, पण बघू, रडारवर ठेवू त्याला. लेवल्स बघू आपण, त्याचे लेवल्स जर तुम्ही बघितले, हा एम्फोसिस आता तुमचा रेजिस्टन्सला आहे बघा. ओके, कोणतं रेजिस्टन्स? हे ट्रेंड लाईन, शॉर्ट टर्म ट्रेंड लाईनचं रेजिस्टन्स आहे बघा, डाऊन ट्रेंड लाईन. ओके, तर एम्फोसिस किती निघतं? 3180, म्हणजे 2400च्या वरती जर एम्फोसिस गेला, किती? 2400, 2400. ओके, नंबर्स लिहून ठेवा वाटलं असतं तुमच्या नोटबुक मध्ये. 2400च्या वरती जर एम्फोसिस गेला, देन यू कॅन लुक फॉर एम्फोसिस, अदरवाइज अवॉइड. ओके, आता मी त्याच कंपनीत सांगतोय की त्यांचे नंबर चांगले आहे आणि त्यांची ऑर्डर फ्लो चांगली आहे. ओके, म्हणजे रेव्हेन्यू ला काही गडबड नाही होणार. ओके, तेच सांगतोय मी तुम्हाला. आता पर्सिस्टंट एक कंपनी चांगली आहे. ओके, पर्सिस्टंटला आता रेजिस्टन्स जर तुम्ही मला विचारलं तर एक 3700चा रेजिस्टन्स आहे. ओके, किती? 3700. एम्फोसिस पण चांगली मुवमेंट देतो, खूप चांगली वाईल्ड मुवमेंट देतो. जर त्याचा दिवस असला तर एम्फोसिस मस्त पैसे देऊन जातो. 5-6% रिटर्न तुम्हाला डेली बेसिसवर फिरवत होतो. 7-8% पण चालला जातो. ओके, एम्फोसिस, माइंट्री, LTTI LTTS मस्त फिरतात. ओके, सो पर्सिस्टंटला पण लक्ष ठेवा. याचे पण नंबर्स काही खराब नव्हते. ओके, ठीक होते नंबर्स. माइंट्रीला केव्हा एंट्री घ्यायची आहे सर? माइंट्रीला तुम्ही आताही बाय करू शकता किंवा 35-50च्या वरती बाय करा, पण स्टॉप लॉसने ट्रेड करावं लागेल माइंट्री पण, कोणताही IT काउंटर. ओके, 35-50च्या वरती गेल्यावर आहे ना, तुमचा 100 पॉईंटचा स्टॉप लॉस बसेल आणि तुमचे टार्गेट 600 रुपयाच्या वरती बसेल. ओके, 35-50च्या वरती टिकल्यावर किंवा डेली क्लोजिंग दिल्यावर 100 पॉईंट खाली स्टॉप लॉस बसेल, म्हणजे 3450 किंवा 3400चा स्टॉप लॉस बसेल आणि पुढचे 600चे टार्गेट. ओके, 1:6चा रिस्क रिवॉर्ड आहे. ओके, मला तर फक्त इन्फोसिस, माइंट्री दिला, LTTI LTTS दिलाय. बाकीचे काउंटर्स मला ठीक आहे, रॅली येऊ शकते पण मला नाही एवढं आवडत. HCL टेक पण ठीक आहे, HCL टेक फसवतो खूप. ओके, खूप फसवतो HCL टेक, नाही आवडत मला HCL टेक. पण जर तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे ना, तर हे 2-3-4 काउंटर चांगले आहे. ओके, TCS झाला तर TCS करू शकता, पण TCS हायर लेवलला थांबून जातो. काय माहित, जायंट कंपनी आहे तर त्याच्यामध्ये एवढी रॅली पण नाही येऊ शकत. पण तुम्ही बघू शकता TCS जर गेला ना वरती, हा जर ट्रेंड लाईन जर तुम्ही मार्क केली तर इथे ब्रेकआउट आहे TCS ला 32-55ला. ओके, 32-55चे जर बेस्ट केस टार्गेट जर तुम्ही विचारले तर 36-25 दिसत आहे. ओके, तर त्याच्या अगोदर तुम्हाला हा जो सपोर्ट घेत होता बघा इथे. ओके, हा तुमचा आता रेजिस्टन्सच आहे. ओके, किती? 3400चा रेजिस्टन्स TCS ला. पण TCS थोडा लेगार्ड आहे. TCS ला थोडं एवढे रिटर्न नाही मिळणार ऍज अ ट्रेडर.
ओके, इंट्राडे ट्रेडर जास्त वाईल्ड स्विंग नाही देत TCS, बिग कंपनी आहे त्यामुळे. इन्फोसिस प्ले करू शकता तुम्ही, LTTS, LTTI, पर्सिस्टंट, माइंडट्री. ओके, हे 4-5 काउंटर्स आहे रडारवर. ओके, हेच रडारवर ठेवा, यांच्यामध्येच लेवल सर एम्फेसिस ते नाही. तुम्हाला दिल्या एम्फोसिसच्या लेवल मी आता 2400च्या वरती. हो सर. त्यानंतर आता माझे फेवरेट स्टॉक सांगतो जे मी रडारवर ठेवलेले आहेत. तर त्यामध्ये पहिलं तुमचं एक PVR आहे. तुमचा कोविडचा जो फॉल आला ना, तर त्याचा ब्रेकआउट दिलाय PVR ने. ओके, वीकली क्लोजिंग, व्हेरी गुड क्लोजिंग फॉर द PVR. ओके, आणि PVR ला FIIs ने बाय केलेलं आहे ह्या रेंज मध्ये. ओके, जेव्हा त्याचा डाऊन ट्रेंड होता किंवा त्याचा धंदा चालत नव्हता, तर त्या सिच्युएशनला FIIs ने खूप जास्त बाय केलेला आहे. त्यांचा मेजर स्टेक बाय केलेला आहे FIIs ने. तुम्हाला दाखवतो वाटलं PVR. हे बघा PVR इथे ट्रेंड होता बघा तो 34, 38, 42. ठीक आहे, थोडे इथे प्रॉफिट बुकिंग पण केली, पण मागच्या क्वार्टर मध्ये बघा 33चं परत 37%, 31ला घेऊन गेले होते, परत वाढवलाय त्यांनी स्टेक. ओके, आणि FII बाईंगला आलेले आहे. प्रॉबेबली तुम्ही बघू शकतात की PVRचा हा ब्रेकआउट तुम्हाला ऍज अ इंट्राडे साठी चांगले पैसे देऊन जाईल. ओके, आता इंट्राडे मंडे साठी रडारवर ठेवा PVR. ओके, थोडा ओव्हरबॉट आहे नो डाऊट. तर थोडा खाली रिट्रेस, इथे रिटेस्ट जर मिळाला 2120-90 ला, किंवा थोडा खाली अजून इथे रिट्रेस मिळाला 2000 ला, तर PVR ला पकडा. ओके, पण रिट्रेस येतो का नाही बघावं लागेल. आणि जर मोमेंटम असेल तर प्रिव्हियस डेचा हाय, प्रिव्हियस डे कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यावर एंट्री करायची. ओके, इंट्राडे ट्रेडिंग साठी PVR. त्यानंतर जर तुम्ही विचारलं मला, तर हा आपला मिर्झा इंटरनॅशनल. तर मिर्झा इंटरनॅशनल तुम्ही जर बघितलं, शूजच्या इंडस्ट्रीमध्ये हा याचा रेड टेप ब्रँड जो आहे खूप स्वस्त लेवलला ट्रेड होतोय फंडामेंटली. ओके, आणि तुम्ही जर पॅटर्न जरी बघितलं ना, हे चॅनलच्या ऑलमोस्ट लोअर एंडला आलेला आहे मिर्झा. जर तुम्हाला 230, 232 ला जर मिळाला ना, मिर्झाला हमखास उचला. ओके, ऍज अ इन्व्हेस्टमेंट किंवा ऍज अ शॉर्ट टर्म ट्रेड, पोझिशनल ट्रेड. ओके, 230च्या घरामध्ये मिर्झा इंटरनॅशनल. ओके, तुमचा स्टॉप लॉस 4-5% खाली ठेवा 210 पर्यंत. ओके, आणि तुमचे टार्गेट मिर्झाचे निघतील 300 ते 310. ओके, शॉर्ट टर्म मध्ये चांगली कंपनी. त्यानंतर ITC चे रिझल्ट येत आहे मंडेला. ओके, ITC चे रिझल्ट येत आहे मंडेला. तर रिझल्ट जर चांगले आले तर ITC तुम्ही 312 ते 325 पर्यंतचे टार्गेट दिसत आहे मला ITC मध्ये. ओके, आणि तुम्ही जर बघितलं हे चॅनल, ओके, बिग चॅनल आहे. बिग चॅनलचा ब्रेकआउट तुम्हाला वीकली, मंथली बेसिसवर मिळालेला आहे. इट इज व्हेरी स्ट्रॉंग ब्रेकआउट. ओके, तुम्ही जर मला विचारलं हे 310 तर नॉमिनल हे तर कधी येऊन जाईल ITC मध्ये, पण एक 325 ते 300 ऑल टाइम आहे. 370 पर्यंतचे टार्गेट 5-6 महिन्यामध्ये एक्सपेक्ट करा. 5-6 महिने, नॉट इंट्राडे. पण मंडेला रिझल्ट आहे, रिझल्टचं मोमेंटम मध्ये ट्रेड करू शकता. ओके, पण जर एंट्री घ्यायची असेल 2-3 दिवसाचा जो हाय असतो, ओके, हायच्या वरती गेला, टिकला, देन इंट्राडे ट्रेडिंग साठी एंट्री मिळते. ओके, त्यानंतर एक अजून स्टॉक आहे
कोल इंडिया. ओके, कोल इंडियाने पण ब्रेकआउट दिलेला आहे. एप्रिल 2022चा ब्रेकआउट आहे कोल इंडियाचा 209चा. तुम्हाला त्याचे पुढचे टार्गेट मिळत आहेत 216, आणि 216 जर ब्रेक झाला तर इट कॅन गो एनिवेअर. ओके, 300 पर्यंत जाऊ शकतो कोल इंडिया. 270. ओके, दोनशे सोळाच्या जर वरती गेला ना तर तुम्ही 270चे टार्गेट कोल इंडिया. शॉर्ट टर्म सांगतोय मी, इंट्राडे नाही. इंट्राडेला एवढे टार्गेट कधीच नाही देत. ओके, स्लो काउंटर्स आहे. ओके, पण तुम्ही इंट्राडे साठी जर प्ले करायचं असेल कोल इंडिया तर 209ला रिटेस्टला बाय करा. ओके, आणि 216 ते 220 पर्यंतचे टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो. जर बँक निफ्टी उडलं तर मोस्टली ना तुम्ही आता बघा HDFC बँक ब्रेकआउट देतोय बघा. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसतोय मला. ओके, दाखवतो तुम्हाला. HDFC बँक पण स्लो काउंटर आहे हा. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. ओके, डाऊन ट्रेंड, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. पॉसिबली जर पण HDFC चे रिझल्ट खराब आले होते. मला थोडं हा पॅटर्न सक्सेस होईल का नाही माहिती नाही, पण लक्ष ठेवा. ब्रेकआउटला आहे. मला आहे ना बँकिंग स्पेस मध्ये ना सगळ्यात चांगली कंपनी ना ICICI बँक वाटतोय. ओके, खूप स्ट्रॉंग कमेंट्री, खूप स्ट्रॉंग नंबर्स, आणि सगळ्यात जास्त जर रॅली आणि सस्टेन झाला असेल स्टॉक या बँक निफ्टीच्या रॅलीमध्ये ICICI बँक आहे. ओके, ICICI बँक ऑल टाइम हाय पर्यंत या सिरीज मध्ये मला वाटतं आहे. ऑल टाइम हाय आहे त्याचा 870. ओके, सो लक्ष ठेवा ICICI बँकवर. एक चांगलं काउंटर आहे. ओके, ICICI बँकला 820चा एक रेजिस्टन्स आहे. 820च्या वरती जर गेला तर तुम्हाला 837 ते 866 टार्गेट. ओके, बँक्स मध्ये मला दोनच बँक्स आवडतात, एक ICICI आणि एक SBI. ओके, SBI पेक्षा मला ICICI चांगले वाटते. जर ICICI बँक, आता लक्ष द्या मी ICICI बँकची लेवल देतोय, जर याचा कदाचित ICICI बँक तुम्हाला 780 ला मिळाला, डोळे झाकून बाय करा. ओके, कॅश मध्ये बाय करा. ऑप्शन साठी, इंट्राडे, शॉर्ट टर्म साठी लक्ष ठेवा. पण 780च्या जवळ जर मिळाला, कारण की हा ब्रेकआउट होता. ओके, बँक निफ्टी मध्ये ह्यूज पोटेन्शियल आहे. ओके, मोमेंटम खूप चांगलं आहे, आणि बँक निफ्टीला मेजरली ICICI बँक वरती घेऊन आलेलं आहे. ओके, जर एक पुलबॅक रिटेस्टला जर मिळाला सपोर्ट जवळ 780, रडारवर ठेवा. ओके, यू कॅन बाय ऑप्शन, कॅश, फ्युचर. ओके, विथ स्मॉल स्टॉप लॉस. ओके, व्हेरी स्मॉल स्टॉप लॉस. अजून एक काउंटर माझं रडारवर आहे मंडे साठी, हॅव्हल्स. ओके, हॅव्हल्स. तर हॅव्हल्सचा हा पॅटर्न बघा. ओके, हॅव्हल्स, तर तुम्हाला हॅव्हल्सला 1280च्या वरती शेअर टिकला रे टिकला. हॅव्हल्सला पकडून घ्या. ओके, 1280. 1 आवर कॅन्डल जर क्लोज मिळाली 1280च्या वरती, तर तुम्हाला हॅव्हल्स मध्ये स्ट्रेट अवे किती पर्सेंटेज टार्गेट निघतंय तिथून? 5% टार्गेट इंट्राडे मध्ये एक्सपेक्ट करू शकतात तुम्ही. हॅव्हल्स मंडे किंवा पुढच्या वीक साठी पकडून घ्या हॅव्हल्स. त्यानंतर अजून एक पॉलिकॅप पण ब्रेकआउटला आहे, पण हा खूप याच्यामध्ये काय मला माहिती नाही, पण हायर लेवलला सेलिंग येते याच्यामध्ये. ओके, हा ब्रेकआउट सक्सेस होतो का नाही माहिती नाही. ओके, पण याच्यामध्ये ट्रेडर्स खूप ऍक्टिव्ह आहे. ते हायला घेऊन जातात, परत तोडून टाकतात याला.
ओके, तर एक ब्रेकआउट बघू शकता तुम्ही, डबल बॉटमचा ब्रेकआउट दिसतोय मला तो. ओके, डबल बॉटमचा ब्रेकआउट दिसतोय, डाऊन ट्रेंड मध्ये होता, तर पॉलिकॅबला लक्ष ठेवा. पण थोडं अवॉइड जरी केलं ना पॉलिकॅप, काही प्रॉब्लेम नाही, फसवल ऍज अ तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असणार, इंट्राडे फसवून टाकेल तुम्हाला. ओके, हॅवल्सला लक्ष ठेवा, हॅवल्स इट्स गुड बाय, पॉलिकॅप अवॉइड फॉर इंट्राडे ट्रेडिंग. फॉर इंट्राडे ट्रेडिंग. ओके, अजून एक मोमेंटम मध्ये स्टॉक आहे तुमचा पिडीलाइट आणि एशियन पेंट. एशियन पेंट आपण 2 दिवसा अगोदर घेतला होता 3050 ला. ओके, एशियन पेंट आता तो ऑलमोस्ट 3350 चालू आहे, 200 रुपये 2च दिवसात मुवमेंट दिली आहे. ओके, तर आपण काहीतरी 3100-3200च्या कॉल ऑप्शन मध्ये काम करत होतो, याच्यामध्ये काहीतरी 3120 ला होता तेव्हा. ओके, तर तो ऑप्शन ऑलमोस्ट 200च्या घरामध्ये असेल. तुम्हाला टार्गेट पण मी तेच दिले होते, डबलचे 65 ला दिला होता ऑप्शन 3200चा. ऑलमोस्ट असेल तुमचा तिथेच आता तो 200च्या घरामध्ये, 4 टाइम्स रिटर्न दिले. ओके, तरी मला वाटतंय की जर मार्केट मुवमेंट मध्ये असेल तर हे जे मार्केट लीडर आहे हेच चालतील. ओके, तर 16 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीचा जो रेजिस्टन्स होता तो ब्रेक केलेला आहे. ओके, तर ऑल टाइम हायचे चान्सेस एशियन पेंट मध्ये पण पुढच्या हप्त्यामध्ये एक्सपेक्ट करू शकता. ओके, ऍज अ ऑप्शन ट्रेड करायचा असेल तर एक रिट्रेस होऊ द्या एशियन पेंट मध्ये, इथे कन्सोलिडेशन होऊ द्या, देन वी कॅन गो लॉंग. पण मंडेसाठी तुम्ही जर प्रिव्हियस डेचा हाय ब्रेक केला, बसून जा गाडीत. ओके, तर तुम्हाला मोमेंटम ट्रेड करायचा ना, प्रिव्हियस डेचा हाय ब्रेक केला, चांगल्या लेवलला आहे मार्केट, ओके, प्रिव्हियस डे हाय ब्रेक केला, बसून जायचं. ओके, ऍट द मनी किंवा थोडा आउट ऑफ द मनी पकडून घ्या. मार्केट लीडरला पकडा. तसा पिडीलाइट पण दिसतोय मला. ओके, पिडीलाइट पण चांगल्या मोमेंटम मध्ये. पिडीलाइट जर विचारलं तर पिडीलाइट पण 100-1 रुपयाची मुवमेंट देऊ शकतो. ओके, एक छोटा रेजिस्टन्स आहे पिडीलाइटला, प्रिव्हियस डे हाय. ओके, प्रिव्हियस डे हाय ब्रेक केला पिडीलाइट, तुम्ही प्रिव्हियस डे हाय कुठे आहे, 2470 जर ब्रेक केला तुम्हाला 100-1 रुपये 70-80 रुपयाची मुवमेंट इंट्राडे मध्ये पॉसिबल आहे. ओके, पिडीलाइट. ओके, पिडीलाइट, एशियन पेंट. त्यानंतर मी अजून काय स्टॉक काढलेले आहे, एक दीपक फर्टिलायझर, याचे नंबर चांगले आले आहे. ओके, खूप स्ट्रॉंग नंबर्स आले. ओके, दीपक फर्टिलायझर इंट्राडे साठी तुम्ही 27-25च्या वरती जर गेला, ओके, आणि टिकला, देन यू कॅन गो फॉर 4-5% मोर रॅली इन दीपक फर्टिलायझर फॉर मंडे. ओके, त्यानंतर अजून एक स्टॉक माझ्या रडारवर आहे, अपोलो टायर. अपोलो टायर, तर अपोलो टायर 225च्या वरती जर टिकला, ओके, 225, तर तुम्हाला अपोलो टायरचे टार्गेट अजून 25 रुपये खूप शॉर्ट टर्म मध्ये मिळून जाईल. ओके, खूप फास्ट मिळू शकतात. जर डेली क्लोजिंग 225च्या वरती एखाद्या डेली कॅन्डलने जर मिळाली अपोलो टायर मध्ये, तर अपोलो टायर तुम्हाला स्ट्रेट अवे 9-10% रॅली खूप स्पीडली देऊ शकतो. ओके, अपोलो टायर. ओके, लक्ष ठेवा आपण अपोलो टायरवर. पण एक कॉशियस असं राहा की त्याचे रिझल्ट पण येणार आहे 12 ऑगस्टला. नाही, 12 ऑगस्ट ना, म्हणजे खूप दूर आहे अजून. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक MNM चे तुम्हाला मी आता बोललो की काय 10 लाख गाड्यांची बुकिंग आली ना. ओके, सो MNM ला रडारवर ठेवा मंडे साठी. ओके, MNM ला रेजिस्टन्स आहे पुढचा, एक मोठ्या टाइम फ्रेमचा रेजिस्टन्स आहे. ओके, मंथली टाइम फ्रेमचा रेजिस्टन्स आहे 1240. 1240 जर ब्रेक केला MNM, इट्स इन अ काय म्हणतो आपण स्काय हाय टेरिटरी, किंवा जो मोठा रेजिस्टन्स आहे त्याच्यावरतीच आहे. तुम्ही तिथून अजून 20-30%, 40%चे टार्गेट अजून एक्सपेक्ट करू शकता MNM मध्ये. ओके, MNM मध्ये जर तुम्ही
फिबनॉसी रिट्रेसमेंट जर मार्क केलं या डाऊनफॉलचं, ओके, 1240च्या वरती जर, तर तुम्हाला MNM 1460, ओके, 1460 आणि त्याच्या पुढे 2200चे टार्गेट MNM मध्ये. MNM खूप स्ट्रॉंग कंपनी आहे. जर तुम्हाला जर ऑटो ही जी सायक्लिकल थीम जर प्ले करायची आहे ऑटो मध्ये, तर MNM ला तुम्ही 1000-1100च्या रेंज मध्ये डोळे झाकून बाय करा. ओके, 1000 पर्यंत जरी मिळाला ना, MNM बाय करा. ओके, पण जर स्पेसिफिक लेवल विचारताय तर हा 1000च बसताय. ओके, 1000 पर्यंत जर MNM मिळाला, मिळतो का नाही मला नाही माहित आता. ओके, पण जर लेवल जर द्यायची म्हटली 1000 पर्यंत, IT फार्मा तिकडे जर तुम्हाला जायचं असेल तिकडे नका जाऊ सध्या 5-6 महिन्यासाठी. ओके, MNM ला प्ले करा. इट्स अ व्हेरी गुड बाईंग. ओके, तर तुम्हाला जर ऑटो इंडस्ट्री प्ले करायची असेल तर MNM ला प्ले करा 1000 रुपयाच्या लेवल जवळ जर मिळाला तर. ओके, नाही मिळाला तर या लेवललाही बाय करून घ्या. थोडे इथे बाय करा, थोडे 1000ला बाय करा. ओके, MNM तुम्हाला 60-70% इथून 100% सुद्धा देऊ शकतो. इथून रिटर्न डबल होऊ शकतो MNM. ओके, होऊ शकतो. बोल्ड कॉल आहे पण होऊ शकतो डबल इथून. ओके, खूप स्ट्रॉंग आहे. IT इंडस्ट्री बूम मध्ये. ओके, सॉरी IT नाही, ऑटो इंडस्ट्री. ऑटो इंडस्ट्री बूम मध्ये आहे. ऑटो सेक्टर ऑल टाइम हायला आहे. तर MNM तुम्हाला मार्केट लीडर आहे, तर तुम्हाला डबल रिटर्न देऊन जाईल. डबल काय ट्रिपल पण होऊ शकतो, काही सांगता नाही. कारण की यांची जर सायकल रिव्हर्स झाली ना, ऑटो इंडस्ट्री इट्स अ सायक्लिकल इंडस्ट्री. ओके, तर सायकल रिव्हर्स झाली तर हे खूप शार्प रिटर्न देतात आणि ग्राउंड लेवलला दिसतं पण आहे त्यांचं. ओके, सगळे चांगले प्रोडक्ट. XUV 700, स्कॉर्पिओ M, डिमांड बघा त्यांच्या गाड्यांना. ओके, त्या मॅनेजमेंटचं काम बघा. ओके, ऍज अ इन्व्हेस्टमेंट सांगितलं मी तुम्हाला, ऍज अ इन्व्हेस्टमेंट. आणि ट्रेडिंग करायची असेल मंडेला तुम्ही रडारवर ठेवू शकता MNM ला. 1240च्या वरती जर गेला ना MNM, 20-30 रुपयाची तुम्हाला अजून रॅली मिळून जाईल. हो, 1240, 1245. ओके, 1300 पर्यंत चाललं जाईल. ओके, त्यानंतर तुम्हाला अजून एक स्टॉक देतो, JK पेपर. ओके, JK पेपर आणि वेस्ट कोस्ट पेपर. वेस्ट कोस्ट पेपर मी आता तुम्हाला 1-2 हप्त्या पहिले 340-350च्या घरामध्ये दिला होता. तिथून पण तुम्ही थोडं लॉजिक लावायचं, चार्ट बघायचे, डेली चार्ट. 422 रुपये चालू आहे. 23% रिटर्न आहे. तुम्हाला ITच बाय करायचं आहे, पण काय करावं काही समजत नाही मला. तुम्हाला काही देतोय तर त्याच्या मागे काही ना काही लॉजिक असेल. ओके, आपण पेपर कंपनीज 2-3 हप्त्या पहिले डिस्कस करत होतो, तेव्हा सगळे मोमेंटम देत होते तेव्हा. ओके, आता बघा तो वेस्ट कोस्ट पेपर ऑल टाइम हाय ब्रेक केलेला आहे. ऑल टाइम हायचा ब्रेकआउट आहे, ह्यूज कॅन्डल नाही. ओके, पण याला आता माझ्या अंदाजे ना वरती नका बाय करू. थोडं रिट्रेस झाला ना 5-6% जर तुम्हाला मिळाला, हा 350, सॉरी 395. ओके, इथे जर रिट्रेस झाला वेस्ट कोस्ट पेपर, इथे बाय करा. चांगलं आहे. ओके, धंद्याला डिमांड आहे. आता तुम्ही बघा ना, सिंगल यूज प्लास्टिक बंद करून टाकलंय. तुम्ही कोणत्याही शॉप मध्ये गेले, तुम्हाला प्लास्टिक कॅरी बॅग मिळतच नाहीये. बरोबर ना? बरोबर का नाही? तुम्ही जातात का? बरोबर सर. कॅरी बॅग देतात ते का? ते बंद झाली. बंद. कॅरी बॅग मिळते का? नाही. तुम्ही मागितलं तरी देतील का ते? मिळतच नाही. ओके, तर कॅरी बॅग बंद झाले तर त्याला अल्टरनेटिव्ह पेपर आहे. ओके, सो पेपर मध्ये वेस्ट कोस्ट पेपर, JK पेपर रडारवर ठेवा, किंवा मी म्हणतो तुम्ही बायच करून घ्या. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे जरी बाय केलं, थोडं खाली आलं जरी बाय केलं, ऍज अ इन्व्हेस्टमेंट पुढचे 2-3 वर्ष चांगले रिटर्न देऊन जाईल. कारण की फंडामेंटली खूप स्वस्त स्टॉक्स आहे. ओके, वर्ष बघा आता वेस्ट कोस्ट पेपर 2018ला आहे मारला होता.
ओके, त्यांनी रॅली बघा, ते जर मोमेंटम मध्ये आले ना, रॅली असे देतात 58चा डायरेक्ट 400. ओके, 2-4 वर्षामध्ये. ओके, मग तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात मग इथून टार्गेट किती बसू शकतात. 400चा 1000 रुपये पण चाललं जाईल, डबल ट्रिपल होऊन जाईल. ओके, आणि स्मॉल कॅप काउंटर्स आहे वेस्ट कोस्ट पेपर, डबल तर आरामात जाईल. ओके, सो मंडेला प्ले करायसाठी तुम्हाला कोणते कोणते दिले, एक M&M, अपोलो टायर लेवल दिलेले आहे. ओके, एक हॅवल दिला आहे, हॅवलच्या पण लेवल दिल्या आहे. खूप तुम्ही लिहून घेतलं, याची रेकॉर्डिंग आहे तरी. अजून एक पेज इंडस्ट्रीज पण खूप पळतोय यार. पेज इंडस्ट्रीज हा जॉकीवाला ब्रँड होल्ड करतो, खूप स्ट्रॉंग कंपनी आहे जॉकी. आणि या इंडस्ट्रीमध्ये आता टेलविंड्स असे आहे की त्यांचं जे रॉ मटेरियल ना, कॉटन. ओके, तर कॉटनचे प्राइसेस ऑलमोस्ट 50-60% ऑल टाइम हाय पासून कोलॅप झाले. यांचे रॉ मटेरियलचं जर प्राइसेस कमी झाले आणि यांनी प्राइस हाईक जे घेतलेली आहे, तर इंडस्ट्री लीडर आहे. यांनी जर प्राइस हाईक घेतली ना, लवकर कमी नाही करत पेज जॉकीवाला. तर 200ची अंडरवेअर 300, 350, 400, 500 केली तर त्याचे प्राइसेस कमी होतच नाही. ओके, 2-2, 3-3 वर्ष तेच प्राइसेस राहतात. आणि यांच्या प्रोडक्टला डिमांड कमी होणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती डिमांड आहे. ओके, रिच पीपल डॉलर आणि डिक्सी नाही घेणार. ओके, जॉकीज घेतात ते. ओके, तर त्याचे प्राइसेस 500 जरी झाले, 300चे 500. ओके, तर लक्ष ठेवा याला. पेज इंडस्ट्रीज ऑप्शन्स मध्ये लिक्विड आहे. ओके, आणि कॅश मध्ये तुम्ही पेज इंडस्ट्रीज ऍज अ इन्व्हेस्टमेंट, थोडा मोठा स्टॉक आहे, 50,000च्या घरात आहे. जर तुमची कॅपिटल मोठी असेल तर बघू शकता. ओके, ठीक आहे. सो निफ्टी, बँक निफ्टी, ग्लोबल अनालिसिस, स्टॉक स्पेसिफिक अनालिसिस सगळं केलं आपण. ओके, सो काही विचारायचं आहे का तुम्हाला? काही क्वेश्चन असेल तर विचारा. हॅलो, ठीक आहे, then मीटिंग थांबवू आपण इथे.